Hello friends, welcome back to my channel Love to Nursing. Today we learn about information, communication and education. ओके, तर आज आपण बघणार आहे की इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन आणि एज्युकेशन हा मॅनेजमेंटचा टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहे व्हॉट इज इन्फॉर्मेशन, व्हॉट इज कम्युनिकेशन अँड व्हॉट इज एज्युकेशन. लेट्स मूव डाऊन. Information, communication and education, it is a transforming communities. Okay, and this presentation explore the vital role of information, communication, education, that is called IEC, in driving positive change within communities. तर आपण ह्या प्रेझेंटेशन मध्ये एक्सप्लोर करणार आहे की इन्फॉर्मेशन म्हणजे काय, कम्युनिकेशन म्हणजे काय आणि एज्युकेशन म्हणजे काय. ओके, आणि त्यांना काय चेंज होतोय कम्युनिटीज मध्ये ते आपण पाहणार आहे. The power of IEC, that is information, education and communication in community development. Empowering individual. तर IEC empower individual with knowledge, skill and resources. हे जे IEC आहे ते कशावर empower असतं की त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या नॉलेज वरती, त्याला स्किल आहे की नाही, प्लस त्याचे रिसोर्सेस काय काय ह्याच्यावर IEC डिपेंड करतं. इट फॉस्टर्स सेल्फ रिलायन्स, स्वतःवर त्याचा विश्वास पाहिजे. ओके, देन एनकरेज पार्टिसिपेशन इन कम्युनिटी डेव्हलपमेंट. जे पण काय आपण कम्युनिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी जे काय डिसिजन घेऊ त्याच्यामध्ये तो पार्टिसिपेट करणारा पाहिजे. प्लस कोणी पार्टिसिपेट होत नसेल तर त्यांना एन्करेज करणारा तो पाहिजे. नेक्स्ट इज बिल्डिंग कोहेसिव्ह कम्युनिटीज. IEC strengthen communication and collaboration. It promotes social cohesion and unity, fostering a sense of shared responsibility. तर IEC स्ट्रेंथ, त्याची स्ट्रेंथ काय आहे की कम्युनिकेशन अँड कोलॅबरेशन. फक्त वन वे कम्युनिकेशन करून चालणार नाही, तर ते टू वे असलं पाहिजे. ओके, तुम्ही जर काय बोलताय तर पुढून पण रिस्पॉन्स यायला पाहिजे, तर त्याला कम्युनिकेशन म्हणतात. आणि ह्यानं काय होणार आहे, सोशल कोहेजन तयार होणार आहे, प्लस युनिटी फॉर्म होणार आहे. ओके, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, लोक जे आहेत ते तुमच्याशी त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते शेअर करणार आहेत. क्लिअर? ओके. क्रिएटिंग अवेअरनेस थ्रू IEC. तर IEC थ्रू आपण लोकांना कसं अवेअरनेस क्रिएट करणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल हेल्थ इश्यू, सेकंड सोशल इश्यू अँड थर्ड वन इज अ कम्युनिटी डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह. हेल्थ इश्यूज. IEC campaign raise awareness of health risk, promoting preventive measures and access to essential सर्व्हिसेस. आता IEC थ्रू आपण काय करणार आहे, कॅम्पेन करणार आहे वेगवेगळे, त्यामध्ये आपण लोकांना जागरूक करणार आहे हेल्थ रिस्क बद्दल, त्यांना प्रमोट करणार आहे, प्रिव्हेंटेटिव्ह करणार आहे. ओके, जेणेकरून काय होईल, त्यांची हेल्थ चांगली राहील. नेक्स्ट वन इज अ सोशल इश्यूज. IEC इन्फॉर्म कम्युनिटीज अबाउट सोशल इश्यू. आता सोशल इश्यूज काय काय आहेत हे आपण लोकांना सांगायचं आहे. ओके, आपण कशातून सांगणार आहे ते इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन अँड एज्युकेशन, ज्यामध्ये जेंडर इक्वॅलिटी, ह्युमन राईट्स अँड एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी, हे आपण हे तीन गोष्ट त्यांना सोशल इश्यू मध्ये सांगणार आहे. Community development initiatives. IEC highlight development programs encouraging participation and supporting local initiatives. IEC काय हायलाइट करतं की प्रोग्राम कसा डेव्हलप होईल आपला, आपण पार्टिसिपंटला एन्करेज कसं करू, प्लस सपोर्ट कसा करू, हे ते विचार करत असतात. ओके, याप्रमाणे आपल्याला अवेअरनेस करता येईल. फॉस्टरिंग कम्युनिटी पार्टिसिपेशन. तर फॉस्टरिंग कम्युनिटी पार्टिसिपेशन मध्ये पण आपले कंपोनेंट्स आहेत, डायलॉग अँड फीडबॅक, ऍक्टिव्ह एंगेजमेंट, कोलॅबरेटिव्ह सोल्युशन. डायलॉग अँड फीडबॅक मध्ये काय येणार तुमचं की तुम्ही जे काय बोलताय त्याला रिस्पॉन्स करतात का पीपल. ओके, तर त्यांचा फीडबॅक कसा आहे तुमच्या सेशन नंतर ते आपण डायलॉग अँड फीडबॅक मध्ये विचारणार आहे. ऍक्टिव्ह एंगेजमेंट, तुम्ही जे काही डिसिजन घेताय, तुमचे जे गेमिंग प्रोसेस आहे किंवा तुम्ही काय जे सांगताय त्याला रिस्पॉन्स कसा आहे. ओके, आणि ते शेप करतं का फ्युचरला, का आपण उगीच वायफळ बडबडतोय. बडबडण्याला पण काहीतरी रिझन असायला लागतं. काहीही उठून कोणी बोललं तर कोणी रिस्पॉन्स देत नाही.
Then collaborative solution.